मराठवाड्यामध्ये पाण्याची टंचाई ही दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे। त्यामुळे टँकरची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढते आहे। मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत। 5 जिल्ह्यांमध्ये 399 गावांना 91 वाड्यांना तब्बल 600 पेक्षा जास्त टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। येणारा उन्हाळा कसा असेल याची अटकळ मराठवाड्यातले नागरिक बांधतायत। आता सध्या मराठवाड्यात फक्त 22 आपल्या जायकवाडी धरणामध्ये फक्त 22% पाणी साठा शिल्लक आहे आणि 22% पाणी साठ्यामध्ये आता एवढं प्रचंड प्रमाणामध्ये बाष्पीभवन होत आहे की त्याच्यातून किमान 10% पाणी साठा हा बाष्पीभवनामध्ये जाणार आहे। उन्हाळा पुढे पुढे जसा कडक होत जाईल तसं तसं पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवू लागणार आहे। त्यामुळे मराठवाड्याचा आणि नाशिकचा पाण्यावरून संघर्ष पेटण्याची शक्यताही नाकारता येत नाही। पाणी प्रश्न इतका गंभीर झालाय की काही भागात पैसे देऊनही पाणी विकत मिळत नाही। उन्हाळा सुरू होण्याआधीच ही परिस्थिती झाली आहे। जायकवाडी धरण मराठवाड्यात आहे, मात्र त्याची पाणी पातळी फक्त 24% इतकीच शिल्लक राहिली आहे। यावर्षी अतिशय कमी पाऊस पडलाय, त्याचा परिणाम पाहता जलसाठ्यांमध्ये फक्त 24%पर्यंतच पाणी साठा शिल्लक आहे। 500 गावांना 600 पेक्षा जास्त टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ निर्माण झाली आहे। उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अशी परिस्थिती असताना येणाऱ्या काही दिवसांमध्ये पाणी संकटासाठी मराठवाड्यातील नागरिकांना झगडावं लागणार आहे, संघर्ष करावा लागणार आहे। जायकवाडी सारख्या मोठ्या प्रकल्पात पाणी साठा अत्यल्प असल्याने येत्या काळात मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होण्याची शक्यता असून हे स्थलांतर झाल्यास अनेक गोष्टींवर याचा विपरीत परिणाम जाणवू शकतो। दुष्काळजन्य परिस्थितीत माणसं एका मर्यादेपर्यंत सहन करू शकतात, मात्र ग्रामस्थ स्थलांतरित झाली तर त्यांची जनावरं आणि शेतीवाडी या गोष्टी वाऱ्यावर सोडल्यासारखं होईल। तेव्हा पाणी प्रश्न लवकर निकाली निघावा अशी प्रार्थना मराठवाड्यातले लोक करतायत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।